क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 3 जानेवारीला देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली। अलीकडेच महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे जयंती उत्सव कार्यक्रमांमध्ये प्रचंड उत्साह होता। अकोला, अमरावती, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रकाशित होत असलेल्या विदर्भ दूत वृत्तपत्र समूहातर्फे जयंती पर्वावर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले विशेषांक प्रकाशित करण्यात आला। सदर विशेष अंकाला विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योजक, शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक डॉक्टर संतोषजी हुशे हे लाभले होते। हुशे सरांच्या मार्गदर्शनात काढण्यात आलेल्या विशेष अंकाची सर्वांनीच प्रशंसा केली। विदर्भ दूतच्या विशेष अंकाचे प्रकाशन अकोल्यातील नेहरू पार्क येथे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले स्मारक स्थळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। संतोष धरमकर यांनी विशेष अंकाची सुंदर छपाई केल्याबद्दल त्यांचेही सर्वांनी अभिनंदन केले। नेहरू पार्क येथे समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली। आज 3 जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, जो आज महाराष्ट्र सरकारने महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा GR काढलेला आहे। सर्वप्रथम मी महाराष्ट्र सरकारचा या गोष्टीसाठी आभारी आहे। सावित्रीबाई आईंनी जे काही कार्य केलं ते नुसतंच कुठल्या विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट समाजातल्या स्त्रियांना त्यांनी शिक्षित करावं हा हेतू नव्हता। तर स्त्री जी आहे ही 50% लोकसंख्या असलेलं एक मोठं असा विशाल एक असा जनसमुदाय आहे आणि दे कॅन बी कॉल्ड बेटर हाफ। आणि माऊल्या ज्या हे आहेत की ज्यांच्या पोटी आपण जन्म घेतो, की ज्या आपल्या कन्या म्हणून जन्माला येतात, आपल्या भगिनी म्हणून आहेत, तर ह्या बरोबरीच्या आपल्या आहेत हे लोकांनी समजावं। आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे तेवढंच नक्की। आणि आता कुठंतरी ते बंद झालं, नाही तर पूर्वी लिहायचं असायचं की बा स्त्रीला शिक्षण दिलं तर ती दोन्ही घराचा उद्धार करते वगैरे, असे खूप मोठे बोर्ड लागायचे। आज ते लावायचं काम पडत नाही, कारण की आज जर आपण बघतो समाजाकडे तर समाजामध्ये शिक्षित वर्ग जो आहे, महिला हा मोठ्या प्रमाणात आहे पुरुषांपेक्षा। म्हणजे आज जर समजा आपण कुठं जर निघालो मुलगी बघायसाठी, तर मुलींचं जे शिक्षणाचे जे काही क्वालिफिकेशन आहे हे जास्त दिसतं आणि याचं सर्व श्रेय जे जातं ते सावित्रीबाई फुलेंना जातं। तर दुसरी गोष्ट अजून अशी की बा काही जणांचं असं म्हणणं येतं की बा स्त्रियांना पुरुष बाहेर काढत नाहीत, परंतु आता हे म्हणजे गमतीचा भाग नव्हे, परंतु वास्तवसुद्धा आहे की स्त्रिया ॲक्च्युली डॉमिनेट करत आहेत समाजामध्ये, घराघरामध्ये। आणि ही चांगली बाब आहे, कारण की असं म्हटलं जातं की स्त्रियांना एक 6th सेन्स असतो जो पुरुषांमध्ये नसतो। त्यांना समोरचा व्यक्ती कसा आहे हे समजण्याचं जे ज्ञान असतं हे स्त्रियांकडे जितकं असतं तितकं मला असं वाटतं पुरुषांकडे नसतं। आणि खऱ्याच अर्थानं महिला सक्षमीकरण वगैरे हे आपण काही असे कार्यक्रम न चालवता आपल्या सुरुवात घरापासून करायची। चॅरिटी बिगिन्स ॲट होम। आणि आपल्या घरामध्ये आपण आपल्या महिलांना त्यांना इज्जत तर द्यावीच, परंतु त्यांना अधिकारही तेवढे जर दिले आपण, तर मला असं वाटतं की याच पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल। आज आपण जे बघतो की जे काही आमूलाग्र परिवर्तन समाज मनामध्ये आलेलं आहे, तर हे स्त्रियांच्या सक्षमीकरणामुळे आलेलं आहे। आणि स्त्रियांचं सक्षमीकरण करण्यामध्ये क्रांतीज्योती सावित्री यांचा महत्त्वाचा वाटा आहे। म्हणून मी या त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि समाजाला हाच आवाहन करतो। समाज म्हणजे एक जात नव्हे, समाज म्हणजे संपूर्ण असं जे काही आपल्या अवतीभोवती जे काही ज्याला सोसायटी म्हणतो आपण, तर या सोसायटीला माझं हेच म्हणणं आहे की आपल्या महिलांना अधिकार द्या, त्यांना समजून घ्या, त्यांच्या भावना समजा। आणि जर आपण सगळे एकामेकांनी चाललो तर आपल्या ह्या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल। म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मला असं वाटतं की संसाराचं गाडं कसं चालवावं याचं उत्तम उदाहरण आहे। आधी करावा प्रपंच नेटका तो दिसू नवे फाटका,
म्हणजे दोघांमध्ये सुसूत्रता असताना समाजात आपण काय करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हटलं म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आम्ही रामराज्याची संकल्पना करतो, ज्या रामराज्यामध्ये स्त्रीला का अधिकार आहे हे तुम्ही बघितलं की तिला वनवासात जावं लागलं. आणि एकीकडे महात्मा फुलेंनी आपल्या घरच्या स्त्रीला पहिले प्रथम शिक्षित करून तिला शिक्षिका बनवलं. मला असं वाटतं याच्यापेक्षा वास्तविक उदाहरण कुठं जगामध्ये दुसरं कुठेही नाही आहे. म्हणून या जयंतीनिमित्त मी दोघांना अभिवादन करतो. जय ज्योती जय क्रांती. मंडळी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एकत्रित आलेलो आहोत आणि तसेच आज सावित्री शिक्षण दिन म्हणून हा आज आपण साजरा करत आहोत. खऱ्या अर्थाने आज सावित्री आईच्या कार्याला न्याय मिळालेला आहे आणि त्यामुळे इथं सगळी मंडळी खूप मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी आज खूप जास्त प्रमाणात कार्यक्रम घेण्यात येत आहेत आणि सावित्री आईचे कार्य हे तर याची तुलना आपण शब्दात करूच शकत नाही, कारण त्यांनी महिलांसाठी जे केलं ते अतुलनीय कार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही महिला इथे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहोत आणि शिक्षण हे फक्त नोकरीपुरतं मर्यादित नाही, त्याच्यामुळे आपण मुलांना सुसंस्कृत करू शकतो आणि पूर्ण समाज हा त्याच्यामुळे कार्य करू शकतो आणि शिक्षणामुळे आपल्या देशात बऱ्याच महिला पूर्ण जगभरात राज्य करत आहेत आणि शिक्षण हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण इथं सर्व मंडळी एकत्रित आलेलो आहोत आणि भरपूर प्रमाणात समता परिषदेच्या वतीने आलेले आहेत, माळी समाजाच्या वतीने तसेच बऱ्याच समाजाचे. पण मला असं वाटते, तरी मला थोडासा संकोच असा वाटतो की हा कार्यक्रम फक्त एका समाजापुरता मर्यादित किंवा एका संस्थेपुरता मर्यादित नसून हा आपला सर्वांचा कार्यक्रम आहे आणि याच्यात आणखी खूप जास्त प्रमाणात संख्या उपस्थित असायला पाहिजे होती आणि सगळ्या समाजाने याच्यात भाग घ्यायला पाहिजे. सावित्री आईने फक्त कुठल्या एका समाजासाठी कार्य केलेले नाही आहे, त्यांनी पूर्ण महिलांना पूर्ण जाती भेद नष्ट करून पूर्ण महिलांना पुढे न्यायासाठी कार्य केलेलं आहे आणि अशा या सावित्री आईचा आपण नेहमीच ऋणी राहू. त्यांची आठवण हे आपल्या नेहमी स्मरणात असली पाहिजे आणि आपण आताच्या नवीन पिढीला सावित्री आईबद्दल काही जास्त माहिती नाही आहे, ही माहिती आपण त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आपण नेहमी सतत हे कार्य केले पाहिजे. सावित्री आईबद्दल नेहमी घरात आपल्या मुलांसमोर किंवा इतर ठिकाणीही आपण विषय काढून त्यांच्याबद्दल माहिती सांगायला पाहिजे, जनजागृती करायला पाहिजे, कारण त्यांनी केलेले कार्य हे फार अतुलनीय आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. बाईंसाठी सगळे आपण जमलेलो आहो आणि मला खूप बरं वाटतं की आज खूप मोठ्या संख्येने करोनानंतर एवढे जण आलेले आहे आणि सगळ्यांनी दखल घेतलेली आहे असं मी म्हणते की करोनापासून सगळेजण आपण जिवंत आहोत एवढं सगळं हे केल्यानंतरही. आणि सावित्रीबाईंनी आपल्यासाठी खूप काही मोठं कार्य केलेलं आहे आणि आजकाल आपण पुण्याला याच्यात सगळीकडे बघतो की सावित्रीबाईचं म्हणजे उदो होतं आहे, खूप मोठ्या लेवलवर त्यांचं कार्य आता होतं आहे आणि सगळेजण त्याची दखल घ्यायला सगळा समाज घ्यायला लागला आहे आणि शिक्षण त्यांनी आपल्या समाजासाठी केलेलं आहे. आपण माळी आपल्या समाजातल्या स्त्रिया आपल्या मुली खूप जास्त उच्च शिक्षित व्हाव्या असं मला वाटतं. त्यामुळे पुरुषांनी मुलींना जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे, बायकांना सुद्धा बाहेर आणलं पाहिजे समाजात आणि सावित्रीबाईंनी एवढं मोठं कार्य त्या काळात केलं. तर आपण हे न बाळगता की आपल्या स्त्रीला घराबाहेर का पडू देऊ नये, तर प्रत्येकाने त्याची दखल घ्यावी. ते सगळं सांभाळून करतीलच. स्त्रिया अशा आहे की घरातही खूप मोठं कार्य करतात आणि बाहेर सुद्धा करतात, तर पुरुषांनी त्यांना थोडीशी मुभा द्यावी. मला असं आजही आपला समाज असा आहे की बाहेर निघताना की स्त्रीला जाऊ देऊ की नाही, तू घरी थांब मी जाऊन येतो, असं खूप घरांमध्ये असतं. पण मला असं वाटतं की सुशिक्षित समाज आहे, स्त्रीसुद्धा शिकले, तिच्यासुद्धा भावना असतात, तिलासुद्धा समाजात जावंसं वाटतं, तिनेसुद्धा कार्य करायसाठी सावित्रीबाईंनी त्या काळात केलं. तर माझी हीच आपल्या समाजाला विनंती आहे की स्त्रियांना सुद्धा आपण बाहेर काढावं आणि उच्च शिक्षण मुलींना द्यावं आणि खूप मोठं कार्य ते केलेलं आहे. आज त्यांच्या दिनानिमित्त आपण सगळे जमलेलो आहोत, खूप छान वाटते आणि असंच खूप मोठी संख्येने यावं. बस एवढंच मी म्हणते. लोकांनी मिळून तयार जर केलं सार्वजनिकरित्या तर त्या भवनांसाठी सर्वात जास्त निधी जर कोणी देत असेल तर उमेश भाऊ म्हसनेंनी 11 लाख रुपयाचा निधी जाहीर केला आहे. यांचं आपण सर्वांनी तन मन धनाने स्वागत केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या शहरामध्ये आपला स्मारक करायचंच आहे, त्या स्मारकासाठी सुद्धा निधी जो आहे तो आपण सर्व लोक देणार आहोत आणि प्रत्येक लोक संतोष भाऊ उशेसारखे मोठे दाते आहेत,
किंवा प्रशांतभाऊ पुलारी असतील, आमचे सुनीलभाऊ उमरकर असतील, सुरेशभाऊ ढाकुलकर असतील, प्रमोदभाऊ डोंबे, विनोद पाटील अशी सर्व मंडळी जी आहे दानशूर व्यक्ती आहे आणि इतर समाजाला जर देत असतील तर आपल्या समाजाला का नाही, पण फक्त याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि तो पुढाकार आज खऱ्या अर्थाने आम्ही सर्व लोकांनी घेतला असं मला वाटते. आणि एक चांगला उपक्रम आज आपण इथून सुरुवात करू. त्यानिमित्त मी आमच्या शंकरराव गिरे काकांना विनंती करतो की त्यांनी उमेश भाऊचा सत्कार इथे जाहीर इथे झाला पाहिजे. पैसे भेटणार आहे. उमेश भाऊ जाहीर करणं म्हणजेच पैसे आले, कारण तुमच्यासारखा दाता लवकर मिळत नाही आणि तुम्ही मिळाले त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. प्रमोद भाऊ, मोठ्या मनाने आपण सर्वांनी आपला एकदम हार पुष्प घालून सुरेशराव या. जय काका एक मिनिट. जय ज्योती, जय ज्योती. या ठिकाणी खरोखर मनाला आनंद झाला. या ठिकाणी आपल्या समाजात संतोषभाऊ हुशे हे सर्वांना सुपरिचित आहेत. तर आपल्या समाजात सुद्धा मी यांना दानशूर कर्णाची, माळी समाजातले दानशूर कर्ण म्हणजे आमचे संतोषभाऊ हुशे असं मी आज या ठिकाणी सर्वांसमोर सांगतो. कारण की आज सर्वांना सुपरिचित असलेले संतोषभाऊ आपल्या बाळापूरमधून त्यांनी वंचितची उमेदवारीसुद्धा आणली होती, पण प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग आणि प्रत्येक कार्यक्रमाला मिळालेलं त्यांचं योगदान तेही फार मोठ्या पैशाच्या स्वरूपात आणि त्यांची उपस्थिती याबद्दल खरोखर आमचे संतोष भाऊ म्हणजे प्रशंसना त्यांची करावी तेवढी थोडी. आणि आमचे मनीष भाऊ, नितीन भाऊ देऊळकर, आमचे वरिष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी महादेवराव हुशे साहेब यांनीसुद्धा या ठिकाणी भरीव योगदान जाहीर केलं. खरोखर मनाची फार मोठी तयारी पाहिजे आणि असं बोलणं वर्गणीचं हे फार कमी लोकांच्या तोंडून ऐकलं जाते. जेव्हा पैसे काढण्याचा विषय येते तेव्हा सगळे लोक मागे होतात. पण या ठिकाणी मी आमच्या मायाताईचं सुद्धा अभिनंदन करतो की मायाताईंनी या ठिकाणी आज त्यांची भरीव मदत दिली. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी दातेताई, मायाताई, आमच्या लीनाताई, तायडे मॅडम या ठिकाणी उपस्थित झाल्या. खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेचा आज कार्यक्रम संपन्न झाला. पुढच्या वर्षी सुद्धा संतोषभाऊ तायडेसुद्धा आले सहपत्नीक. पती पत्नी जर आले तर हे फार मोठं अभिमानाची गोष्ट आहे आपल्या समाजासाठी. नितीन भाऊसुद्धा सहपत्नीक आली. या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो. आज दिनांक 3 जानेवारी म्हणजे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला महिला शिक्षक दिन. या महिला शिक्षक दिनानिमित्त मी सर्व महिलांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. तसंच आज सर्व समाज बांधव इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व सावित्री आईला अभिवादन करण्यासाठी त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार मानतो व असेच आपण सहकार्य करावे आणि आपला जो समाजाचा सहभाग आहे सर्व समाजाचा तो दाखवावा. त्याबद्दल मी दाखवावा व सर्व समाज बांधवाचे मी आभार मानतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय ज्योती, जय क्रांती. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. सावित्रीबाई फुलेंचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो. जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भदूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. नमस्कार, मी अमित त्रियान. गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील न्यूजपेपर्स आणि वार्ताहरांसाठी. त्यामध्ये विदर्भ दूतचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल $5,000 बक्षीस मिळालं आहे. त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन. असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा. थँक्यू व्हेरी मच.